नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी 8th स्टँडर्ड विषय सामान्य विज्ञान सब्जेक्ट जनरल सायन्समधील चॅप्टर नंबर 6 पाठ क्रमांक 6 कंपोजिशन ऑफ मॅटर द्रव्याचे संघटन या प्रकरणामधील राहिलेला उर्वरित भाग पाहणार आहोत. या अगोदर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये जो काही भाग पाहिला आहे त्या भागामधली रिव्हिजन आपण थोडक्यामध्ये पाहूया. चॅप्टर आउटलाईन, प्रकरणातील अभ्यास घटक, स्टेट ऑफ मॅटर द्रव्याच्या अवस्था, सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट, गॅसियस स्टेट. द्रव्याच्या 3 अवस्था आहेत: स्थायीरूप अवस्था, द्रवरूप अवस्था आणि वायुरूप अवस्था. आपण त्यांची एक्झाम्पल पाहिलेली आहेत. बर्फ स्थायीरूप अवस्था, पाणी द्रवरूप अवस्था आणि वाफ ही आहे पाण्याची वायुरूप अवस्था. स्थायू, द्रव आणि वायू. टाइप्स ऑफ मॅटर द्रव्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत: एलिमेंट्स, कंपाऊंड, मिक्सचर. दीज आर द 3 टाइप्स ऑफ मॅटर. द्रव्याचे 3 प्रकार सांगा, तर 3 प्रकार आहेत: मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. फिजिकल स्टेट ऑफ मॅटर द्रव्याच्या भौतिक अवस्था. टाइप ऑफ मिक्सचर मिश्रणाचे प्रकार, त्यामध्ये समांगी मिश्रण, विषमांगी मिश्रण हे मिश्रणाचे आपण त्या ठिकाणी प्रकार पाहिलेले आहेत. त्याचबरोबर ती सोल्युशन द्रावण, सॉल्व्हंट द्रावक, सॉल्यूट द्राव्य आणि त्यांची काही उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. उदाहरणार्थ साखरेचं द्रावण. मग साखरेचं द्रावण तयार करत असताना आपण काय करतो? पाणी आणि साखर. तर यामध्ये साखर आणि पाणी यामध्ये त्या ठिकाणी सॉल्व्हंट द्रावक म्हणून पाण्याचा वापर करतो, द्राव्य सॉल्यूट म्हणून आपण साखरेचा वापर करतो आणि साखर पाण्यामध्ये टाकून ती विरघळल्यानंतर साखरेचं द्रावण तयार होतं, त्याला आपण सोल्युशन म्हणतो. टाइप्स ऑफ सोल्युशन द्रावणाचे प्रकार आपण पाहिलेले आहेत. त्याचबरोबर ती सस्पेन्शन, निलंबन, प्रॉपर्टीज ऑफ सस्पेन्शन निलंबनाचे गुणधर्म, कोलाइड, कलिल, प्रॉपर्टीज ऑफ कोलाइड कलिलाचे गुणधर्म. हाही भाग आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये पाहिलेला आहे. आज आपण या प्रकरणामधील राहिलेला जो काही भाग असेल तो भाग पाहणार आहे. त्यामध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला, व्हॅलन्सी हा भाग आपल्याला उर्वरित राहिलेल्या पार्ट 3 मध्ये पाहायचा आहे. त्यामध्ये पहिला भाग आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला, रेणू सूत्र. फर्स्ट वी हॅव टू सी द डेफिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. रेणूसूत्र कशाला म्हटलं जातं? मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स द नंबर ऑफ ॲटम ऑफ ईच ऑफ द कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स present in one molecule of a compound. Molecular formula indicates the number of atoms of each of the constituent elements present in one molecule of a compound. संयुगाच्या एका रेणूमध्ये कोणकोणत्या मूलद्रव्याचे प्रत्येकी किती अणू आहेत त्यावरून आपण त्या ठिकाणी त्याची रेणूसूत्र त्या ठिकाणी ठरवू शकतो. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ कंपाऊंड एक उदाहरण घेतलेलं आहे. कंपाऊंड संयुग, फॉर एक्झाम्पल वॉटर. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. पाण्याचं रेणूसूत्र आहे H2O. तर त्या पाण्यामध्ये असलेले जे काही घटक आहेत ते घटक आहेत एलिमेंट हायड्रोजन आणि ऑक्सिजन. द नंबर ऑफ ॲटम ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स, हायड्रोजनचे 2 आहेत आणि ऑक्सिजनचा 1 आहे. दीज आर द एक्झाम्पल ऑफ वॉटर आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. सेकंड मॉलिक्यूल इज फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराईड. या सोडियम क्लोराईडमध्ये जर आपण पाहिले तर 2 प्रकारचे एलिमेंट्स आहेत. एक आहे सोडियम, त्याची संज्ञा आहे Na, आणि दुसरा आहे क्लोरीन, त्याची संज्ञा आहे Cl. या सोडियम क्लोराईडमध्ये
सोडियमचा एक अणू आहे ॲटम आणि क्लोरीनचा एक अणू आहे आणि म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे NaCl. दुसरा भाग आहे व्हॅलन्सी संयोजा. त्याची डेफिनेशन आपल्याला सुरुवातीला दिलेली आहे. संयोजा कशाला म्हटलं जातं? द कपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट्स टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी. द कपॅसिटी ऑफ ॲन एलिमेंट टू कंबाईन विथ अनदर एलिमेंट इज नोन ॲज व्हॅलन्सी. संयुग निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अणूच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयोजा म्हणतात. Then page number 46. We have to ask, can you tell? सांगा पाहू. Molecular formula of some compound are given in the following tables. Use these to fill in a given gap in the table. पुढील तक्त्यात काही संयोगाची रेणूसूत्रे दिली आहेत. त्यांच्या उपयोगाने तक्त्यातील रिकाम्या जागा भरा. त्यामध्ये सिरियल नंबर अनुक्रमांक फर्स्ट आहे. नेम ऑफ द कंपाऊंड वॉटर. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर इज H2O. कॉन्स्टिट्यूंट एलिमेंट्स की त्या पाण्यामध्ये असलेले एलिमेंट्स कोणकोणते आहेत तर त्यामध्ये आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. नंबर ऑफ ॲटम्स ऑफ कॉन्स्टिट्यूंट एलिमेंट्स. घटक मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या किती आहे तर हायड्रोजन H2 हायड्रोजनमध्ये असलेल्या अणूंची संख्या आहे 2. ऑक्सिजनमध्ये दाखवलेलं नाही म्हणजे त्या ऑक्सिजनच्या अणूची संख्या आहे 1. दुसरं त्या ठिकाणी दिलेलं आहे सिरियल नंबर 2 हायड्रोजन क्लोराईड. हायड्रोजन क्लोराईड दिस इज द सेकंड नेम ऑफ कंपाऊंड. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन क्लोराईड इज HCl. तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत मूलद्रव्य तर एक आहे हायड्रोजन आणि दुसरा आहे क्लोरीन. आणि प्रत्येकाची संख्या तिथं दाखवली नाही आहे. ज्या मूलद्रव्याची एलिमेंटची अणूची संख्या दाखवली जात नाही त्यांची अणूंची संख्या असते 1 आणि म्हणून हायड्रोजनची अणूंची संख्या 1, क्लोरीनची अणूंची संख्या 1. थर्ड वन इज द नेम ऑफ कंपाऊंड इज मिथेन. मिथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे CH4. यामध्ये कोणकोणत्या प्रकारची घटक मूलद्रव्य आहेत तर त्यामध्ये आहे C कार्बन आणि दुसरा आहे H हायड्रोजन. कार्बनच्या अणूची संख्या आहे 1, हायड्रोजनच्या अणूंची संख्या आहे H4 म्हटल्यानंतर 4. लास्ट वन इज द मॅग्नेशियम क्लोराईड. फोर्थ वन इज द कंपाऊंड इज मॅग्नेशियम क्लोराईड MgCl2. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे एलिमेंट्स आहेत एक आहे मॅग्नेशियम Mg आणि दुसरा आहे क्लोरीन Cl. मॅग्नेशियममध्ये अणूंची संख्या आहे 1 आणि क्लोरीनमध्ये अणूंची संख्या आहे 2. तर अशा पद्धतीने आपल्याला जर वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड दिले असतील संयुग दिले असतील तर त्या संयुगामध्ये असलेले एलिमेंट्स कोणते आहेत ते एलिमेंट्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत आणि त्या एलिमेंट्समध्ये असलेल्या अणूंची संख्या किती आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला कंप्लीट द टेबल किंवा इतर जे काही कंपाऊंड्स मूलद्रव्य दिले संयुग दिले जातील तर त्या संयुगाची एलिमेंट्स मूलद्रव्य आणि मूलद्रव्यामध्ये असलेल्या अणूंची संख्या सांगता आली पाहिजे. We have seen the relationship between a molecular formula and the number of atom of the various element in molecule. रेणूसूत्र आणि रेणूमधील विविध मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या यातील संबंध आपण पाहिलेला आहे. The ability of joining to another atom with the chemical bond is a chemical property of each atom. अणू एकमेकांना रासायनिक बंधाने जोडलेले असतात. This ability is indicated
by number and this number is called valency of that atom. दुसऱ्या अणूशी रासायनिक बंधाने जोडलेले जाण्याची क्षमता हा त्या प्रत्येक अणूचा रासायनिक गुणधर्म आहे. ही क्षमता एका संख्येने दर्शवितात व ही संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा होय. An atom forms as many chemical bonds with other atom as its valency. Generally, valency of an element remain constant in its various compound. क्षमता एका संख्येने दर्शवितात व ही संख्या म्हणजे त्या अणूची संयुजा होय. एक अणू त्याच्या संयुजे इतके रासायनिक बंध इतर अणूबरोबर करतो. साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगामध्ये स्थिर राहते, कॉन्स्टंट राहते. Then page number 46, we have to give a table and complete this table. We have to ask. Complete the table. Molecular formula of various compounds formed by hydrogen with other elements are given in the following table. From that, deduce the valencies of the concerned element. आपल्याला जो काही हायड्रोजन या मूलद्रव्याने इतर मूलद्रव्याबरोबर तयार केलेल्या विविध संयुगाची रेणुसूत्रे दिलेली आहेत, त्यावरून संबंधित मूलद्रव्याच्या संयुजा शोधून काढा. त्यामध्ये सिरियल नंबर, अनुक्रमांक, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अ कंपाऊंड, संयुगाची रेणुसूत्र, कॉन्स्टिट्यूंट्स एलिमेंट्स, घटक मूलद्रव्य हायड्रोजन बरोबर संयुग एक्स म्हटलं त्या ठिकाणी, व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन, हायड्रोजनची संयुजा, नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म बाय एक्स विथ हायड्रोजन, एक्सने एच हायड्रोजन बरोबर तयार केलेल्या एकूण बंधांची संख्या, व्हॅलन्सी एक्स, एक्सची संयुजा किती आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड दिलेत आणि या कंपाऊंडमध्ये दिलेली माहिती आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण करायची आहे. त्यामध्ये काही उदाहरणं आपण पाहू. त्यामध्ये HCl कंपाऊंड आहे, हायड्रोक्लोरिक. त्यामध्ये कॉन्स्टिट्यूंट ऑफ एलिमेंट्स माग आपण पाहिलं त्या पद्धतीनं हायड्रोजन आहे, क्लोरीन आहे. व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन 1, क्लोरीनची व्हॅलन्सी नंबर ऑफ ॲटम इन क्लोरीन इज ऑल्सो 1. देअरफॉर द व्हॅलन्सी ऑफ एक्स, हायड्रोजन बरोबर संयुग पावण्याची क्षमता तिथं दाखवलेली आहे 1. सेकंड इज H2O. त्यामध्ये असलेले घटक आहेत हायड्रोजन, ऑक्सिजन. हायड्रोजनची व्हॅलन्सी त्या ठिकाणी संयुज घटक मूलद्रव्य दिलेली 1. दोन, त्यामुळे व्हॅलन्सी त्या ठिकाणी 2 आहे. H2S, त्यामध्ये असलेले घटक मूलद्रव्य आहेत हायड्रोजन, दुसरा आहे S. व्हॅलन्सी ऑफ S इज 1, हायड्रो 2. तर या पद्धतीनं हा एक टेबल आपण कंप्लीट करायचा आहे. Pairs of elements and their valencies are given in the following table. खालील तक्त्यात मूलद्रव्याच्या जोड्या व त्यांच्या संयुजा दिलेल्या आहेत. Use them logically to deduce the molecular formula of the compounds formed from the pairs and write them in the last column.
but we have to given writing this. Elements, मूलद्रव्य, valency, संयुजा, molecular formula of the corresponding compound, संबंधित संयुगाचे रेणुसूत्र. एलिमेंट्स दिलेला आहे सी कार्बन, सेकंड आहे एच हायड्रोजन, द व्हॅलन्सी ऑफ कार्बन, कार्बनची संयुजा आहे 4, हायड्रोजनची 1, देअरफॉर द मॉलिक्युलर फॉर्म्युला इज CH4. Second, the elements nitrogen and hydrogen. The valency of nitrogen is 3, hydrogen 1. Therefore, the molecular formula of compound is NH3. Third one is the column, the element ferrous. Second, sulfur. The valency of ferrous is 2, sulfur is 2. Therefore, we can write the molecular formula of these FeS, ferrous sulfide. Last one is carbon and oxygen. These are the two elements. The valency of carbon is 4, oxygen is 2. Therefore, we have to write the molecular formula of CO2, carbon dioxide. आता इथं जर आपण पाहिलं तिसरं आणि चौथ्या उदाहरणामध्ये 2 तर यामध्ये काय केलं, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी फेरस आणि सल्फरला दोन्हींना त्या ठिकाणी दोन्ही भागल्यामुळं दोन्हीचा दोन्ही भाग गेलेला आहे. त्याच्यामुळं फक्त तिथं एक एक शिल्लक राहतोय म्हणून त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला FeS. पुढचं जे काय दिलं सी आणि ओ, शेवटचं उदाहरण आपण पाहिलं तिथं सुद्धा आपण काय केलं आहे, त्या व्हॅलन्सीला दोन्हींना पण कार्बनच्या आणि ऑक्सिजनला डिवायडेड बाय 2 दोन्ही भागलं आहे. त्याच्यामुळं दोन्ही भागल्यामुळं बेदुने 4, कार्बनची 4 होती त्याला दोन्ही भागले 2 भाग करायला, ऑक्सिजनला दोन्ही भागले 1 भाग करायला, म्हणून तिथं लिहिताना आपण लिहिलेलं आहे CO2. या पद्धतीनं ती व्हॅलन्सी मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहिलेले आहेत. Then cross multiplication method for writing the molecular formula of a simple compounds. तिरकस पद्धतीने साध्या संयुगाचे रेणुसूत्र लिहिणे. तर या ठिकाणी आपल्याला काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे, तो मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण सिंपल साध्या पद्धतीने लिहू शकतो. त्याच्या काही स्टेप दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप आहे स्टेप 1, टू राईट सिम्बॉल ऑफ कॉन्स्टिट्यूंट एलिमेंट्स. कार्बन, ऑक्सिजन. सुरुवातीला घटक मूलद्रव्याची संज्ञा लिहायची. घटक मूलद्रव्य आहे कार्बन आणि दुसरा आहे ऑक्सिजन. स्टेप 2, टू राईट द व्हॅलन्सी बिलो द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट. त्या मूलद्रव्याची त्याची संयुजा लिहायची. कार्बनची संयुजा आहे 4, ऑक्सिजनची आहे 2. स्टेप 3, टू क्रॉस मल्टिप्लाय टू ऑब्टेन द नंबर ऑफ ॲटम ऑफ द कॉन्स्टिट्यूंट्स एलिमेंट्स इन द मॉलिक्यूल ऑफ द कंपाऊंड. बाणांनी दर्शवलेले तिरकस गुणाकार करणे, क्रॉस मल्टिप्लिकेशन दाखवलेलं आहे. C is multiplied by 2, O is multiplied by 4. Step 4, to write the formula of the compounds obtained by the cross multiplication C2O4. तिरकस गुणाकार केल्यानंतर त्यापासून आपल्याला त्याचं सूत्र मिळतं C2O4. स्टेप 5, to write the final molecular formula of the compound. The number of constituent atoms in the final molecular formula should be the smallest possible whole number. संयुगाचे अंतिम रेणुसूत्र लिहिणे. अंतिम रेणुसूत्रामध्ये घटक अणूंची संख्या लहानात लहान व पूर्णांकी असावी. यासाठी आवश्यक असल्यास पायरी 4 मधील सूत्र योग्य त्या अंकाने भागणे. For getting this, divide the formula obtained in step 4 by suitable number.
द फॉर्म्युला ऑब्टेन बाय द क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिरकस गुणाकाराने मिळालेले सूत्र आहे C2O4. फायनल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑब्टेन बाय डिव्हायडिंग बाय 2. शेवटच्या सूत्राला जर आपण 2 ने भागलं तर त्यापासून आपल्याला अंतिम सूत्र मिळतं आहे CO2, कार्बन डायऑक्साईड. अशा पद्धतीने आपण प्रकरण 6 अशा पद्धतीने आपण चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे घटक पाहिलेत आणि त्या घटकांची माहिती आपण सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित पाहून पाठाखाली असलेली सर्व प्रश्नांची उत्तरं संबंधित विषय शिक्षकांना दाखवावीत.